गेल्या महिन्यामध्ये नागपूर येथे राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून सरकारला आम्ही निवेदन सादर केलं होतं. आमच्या मागण्याच्या संदर्भामध्ये आम्हाला वेळ मिळावा. वेळ न दिल्यानंतर आम्ही नागपूर येथे धरणं आंदोलन चालू केलं होतं. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आम्हाला 15 दिवसांमध्ये चर्चेचं निमंत्रण देतो असं सांगून त्या ठिकाणचं आंदोलन आम्ही स्थगित केलं. त्याच्यानंतर 1.5 महिना झाला. आज वारंवार संघटना भेटून देखील मुख्यमंत्र्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्या कारणामुळं आज राज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर आज सगळीकडे 2 तासाचं धरणं सत्याग्रह आंदोलन करतात. यातल्या प्रमुख मागण्या आहेत की सुधारित पेन्शन योजनेचा JR गेले 1.5 वर्षापासून अद्यापर्यंत निघालेला नाही आहे. त्याच्यामुळे तो त्वरित निघावा. त्याचबरोबर चतुश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे सरळ सेवेने भरण्यात यावी. वाहन चालकाची पदे सरळ सेवेने भरण्यात यावी. PFRDA कायदा हा रद्द करावा. खासगीकरण रद्द करावा. अशा एकूण 18 मागण्या घेऊन या आंदोलनामध्ये आज उतरतोय. आणि सरकारला इशारा आहे, जर या मागण्याकडे दुर्लक्ष केलं तर मार्च महिन्यामध्ये राज्यामध्ये बेमुदत संप पुकारावा लागणार आहे. या पद्धतीने आम्ही सरकारला आज इशारा देत आहोत.